टॉप ऑफ द हिल लीडर म्हणतात त्यांना. ते लोक म्हणतात शेवटी मी एकटाच आहे हिलवरती, असं वाटतं की मी एकटाच आहे. ॲट द टॉप इट इज लोनली, असं वाक्य बऱ्याच वेळा ऐकलं आहे ना. ओके, खूप लोनली आहे मी. ओके, कारण आहे ना ती एकटेच टेकडी चढायचा प्रयत्न करतात. ओके, चांगला लीडर काय करतो माहिती का, तो एन्श्युअर करतो की तो जसा चढेल ना तर एकमेकांचे हात धरून सगळ्यांना एकमेकांना वर घेतलं जाईल. आणि ते लोक जेव्हा टेकडीवर पोचतात तेव्हा तो टेकडीवर एकटा नसतो, त्याच्याबरोबर अजून 12 जण असतात. टेकडीवर पोचणं म्हणजे यश. टेकडीवर पोचल्यानंतर त्याच्याबरोबर अजून 12 जण असतात, त्याच्यामुळे त्याला एकटेपणा कधीच जाणवत नाही. पण लेवल 1 लीडरचं काय होतं माहिती का, जेव्हा तो यंग मुलांना, टॅलेंटेड मुलांना बुटं घालताना बघतो टेकडी चढण्यासाठी, तेव्हा त्याला असं वाटतं की माझं टॉपचं पोझिशन फार खतरेमध्ये आहे. त्यामुळे तो अशा काही चिंदेगिरी करतो किंवा अशी काही कारनामे करतो, त्याच्यामुळे जे टॅलेंटेड लोक असतात आणि केपेबल लोक असतात, ज्यांना बाहेर अपॉर्च्युनिटी मिळतात, ते लगेच सोडून जातात. आणि जे आपल्याकडे राहतात त्यांना माहिती आहे की आपली जागा टेकडीच्या खालीच आहे, आपल्यामध्ये काही क्षमताच नाही आहे. आणि ह्यांच्यामध्ये क्षमता नाही, त्याच्यामुळे मला भीतीच वाटत नाही. यांच्यामध्ये क्षमताच नाही, यांची काय उमे, अंधो में काना राजा मी कायम राहणारच आहे. आणि मग अशा प्रकारचे लोक टिकतात. हाय टर्नओव्हर, याच्या हाताखाली कोण टिकतच नाही. ज्याला अगदीच काय भेटत नाही तोच टिकतो. याच्या हाताखाली खूप हाय टर्नओव्हर असतं. कायम लक्षात ठेवा, लोक कंपनी जॉईन करतात, लोक जॉईन करताना कंपनी जॉईन करतात आणि सोडून जाताना एका माणसाला सोडून जातात. सोडून जाताना एका माणसाला सोडून जातात. लेवल 1 लीडरच्या हाताखाली माणसं टिकत नाहीत. लेवल 1 लीडरच्या हाताखाली लेवल 3 एम्प्लॉई आला तर बहुतेक करून लेवल 1 त्याला काढूनच टाकतो. तो काढू नाही शकला तर लेवल 3 स्वतःच सोडून जातो. लीडरची लेवल डिपार्टमेंटची लेवल ठरवणार आहे. जर लीडर लेवल 1चा आहे तर डिपार्टमेंट लेवल 1चं राहणार आहे. लीडर लेवल 3चा आहे तर डिपार्टमेंट लेवल 3ला जाणार आहे. लीडर लेवल 4चा आहे तर डिपार्टमेंट लेवल 4ला जाणार आहे. लीडरची लेवल कंपनीची लेवल ठरवणार. त्यामुळे आपल्याला हायेस्ट लीडर, आणि ज्या डिपार्टमेंटमध्ये, ज्या कंपनीमध्ये जास्त लेवल 1 लीडर असतात तिथे रोज राजीनामे येत राहतात. कारण सगळेच लेवल 1 लीडर. त्यामुळे चांगले टॅलेंटेड लोक जातात आणि खराब लोक टिकून राहतात, कारण त्यांना काय पर्याय नाही. लेवल 1 लीडर आहे ना सगळ्यांना समजतो. लेवल 1 लीडरला हरवतो कोण माहिती का, त्याचेच 7 लोक. त्याला बाहेर शत्रू नसतात, त्याचे शत्रू त्याच्याबरोबरच असतात. ओके, त्याचे शत्रू त्याच्याबरोबरच असतात. आणि लेवल 1 लीडर आहे ना त्याला त्याच्या लोकांकडनं सगळ्यात कमी मिळतं. त्याला लिस्ट, ते लेवल 1 राहतात ना तर ॲक्च्युली ना हळूहळू मी आणि माझे 6 आहेत, या 6 लोकांना समजलं की मी लेवल 1 लीडर आहे. मी शिव्या द्यायला बोलत नाही, हे करतो, तुम्हाला कौतुक करत नाही, मी तुमच्याकडनं कामं, मी रफ अँड टफ आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं कोणालाच माहिती नाही, पण सगळ्यांना समजतं की हा लेवल 1 लीडर आहे. जेव्हा दुसऱ्या मुलाला सांगतात ना जगदीश सरांच्या टीममध्ये तुला टाकतो, तर ते म्हणा हो सर नको बरं का, पाहिजे तर मला काढून टाका, पण नका. ते मी बघितले त्यांची, ते 5 जणांना ते कसं हँडल करतात ते मी बघितलं त्यांना. त्या टीममध्ये मला जायचं नाही सर. ओके, सो ते गेटआउट ब्रँडेड. त्यामुळे जर मी चुकून लेवल 1 झालो असेल ना, लेवल 1 झालो असेल तर मी विनंती करायला पाहिजे की सर मला ना तुम्ही एक काम करा सर, ह्या प्लांटमधनं मला काढा आणि मला आपल्या चाकणच्या प्लांटमध्ये टाका, मला जायला यायला त्रास होईल, पण इथे ना माझं नाव खूप खराब झालेलं आहे. जर मला लीडरशिप माहिती नव्हती म्हणून मी बॉसिंग केली, दादागिरी केली आणि लीडरसारखं वागलो नाही. आता जर तुम्हाला परिवर्तित व्हायचं असेल ना, तुम्ही त्या लोकांसमोर परिवर्तित नाही होऊ शकत. तुम्ही त्या लोकांबरोबर परिवर्तित नाही होऊ शकत. तुम्हाला जागा बदलून मागायला पाहिजे. तुम्ही डिपार्टमेंट बदलून मागा, म्हणजे तुम्ही परत आहे ना कोरी पाठी होईल, परत तुम्हाला एक लीडरशिपचा प्रवास सुरू करायचा प्रयत्न मिळेल. कारण अचानक ह्या चौघांशी मी चांगला वागायला लागलो ना, रोज तर मी बोलायचो तुमच्यामुळे असं झालं, तुमच्यामुळे तसं झालं, तुमच्यामुळे आपलं डिपार्टमेंट खराब आहे. अचानक मी यांच्याशी चांगला वागायला लागलो तर यांना डाऊट येईल, आणि काय झालं काय, अचानक कसा काय रावणाचा राम झाला. ओके, ते अजून घाबरतील, काहीतरी षडयंत्री दिसतं बाबा. ओके, काहीतरी करतोय, मला कुठेतरी घेऊन जाणार आहे वाटतं. ओके, नको रे बाबा.